चला आपला प्रॉब्लेम सेट चालू आहे. प्रॉब्लेम सेटमध्ये 11 नंबरचा क्वेश्चन आपला कंप्लीट झाला आहे की नाही. आता 12 नंबरचा क्वेश्चन आपला चालू आहे. बघा 12 नंबरचा क्वेश्चन काय आहे. अ बॅग कंटेन्स 3 red, 3 white and 3 green balls. 3 red, 3 white and 3 green balls in a bag. One ball is taken out of the bag at randomly. आणि याच्यापैकी काय केलंय, वन बॉल काय केलाय, आउट ऑफ देम द बॅग रँडमली. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द बॉल ड्रॉ इन. आणि त्याची प्रोबॅबिलिटी काय असेल म्हटलंय. बघा 3 कसले बॉल आहेत, रेड आहेत, त्याला आपण काय म्हणू शकतो मग R1 R2 R3. 3 व्हाईट आहेत, व्हाईटवाल्याला W1 W2 W3 आणि 3 ग्रीन आहेत. 3 बॉल कशा आहेत, ग्रीन आहेत, G1 G2 अँड G3. ओके, मग यस काय भेटल बरं. यस यामध्ये जे भेटल ते R1 R2 R3 W1 W2 W3 G1 G2 and G3. Number of yes is equal to 9. सॅम्पल स्पेस किंवा सॅम्पल पॉईंट किती आले, सॅम्पल पॉईंट 9 येतील. R1 R2 R3 W1 W2 W3 G1 G2 and G3. नंबर ऑफ yes is equal to 9. लेट फर्स्ट इव्हेंट बघूया. लेट सपोज A इव्हेंट गेटिंग अ बॉल, रेड बॉल. A इव्हेंट बॉल इज रेड. तो बॉल कोणता असणार आहे, रेडचा बॉल असणार आहे, रेड कलरचा बॉल असणार आहे. मग त्यापैकी R1 R2 अँड R3. नंबर ऑफ A इज इक्वल टू काय आला, 3. मग आता याची आपल्याला प्रोबॅबिलिटी लिहावं लागेल की नाही. प्रोबॅबिलिटी ऑफ A इज इक्वल टू नंबर ऑफ A अपॉन नंबर ऑफ यस. प्रोबॅबिलिटी ऑफ A, नंबर ऑफ A किती आला, 3 अपॉन 9, 3 3 जा 9, 1 अपॉन 3. लेट B इव्हेंट, B इव्हेंट काय आहे, B इव्हेंट इज बॉल इज नॉट रेड. बॉल इज नॉट रेड, रेड नाही आहे. रेड सोडून किती बॉल आहेत आपल्याकडं, 2 आहेत, ग्रीन आणि व्हाईट. मग काय काय असणार, आर नॉट रेड म्हटल्यावर W1 W2 W3 G1 G2 and G3. Number of B is equal to 6. Probability of B is equal to number of B upon number of yes. 6 upon 9, 3 2 is 6, 3 3 is 9, 2 upon 3, 2 upon 3 आलं. आणि आता जो आहे लेट C इव्हेंट, लेट C इव्हेंट काय आहे, C इव्हेंट आयदर रेड और व्हाईट आहे की नाही, रेड और व्हाईट. याच्यामध्ये काय म्हटलं आपल्याला, आयदर रेड और व्हाईट, म्हणजे त्यामध्ये असणारे जे आपल्याला रेड आणि व्हाईट म्हटलंय आहे की नाही, त्यामध्ये असणारे कोणते येतं, रेड आणि व्हाईट असले पाहिजेत. मग बघा आता रेड आणि व्हाईटचे कोणकोणते आहेत बघा बरं, रेड अँड व्हाईट. मग रेड अँड व्हाईटमध्ये आपल्याला जो भेटणार आहे तो बघा, C इव्हेंट नायदर नाही आयदर आहे की नाही, आयदर रेड और व्हाईट, रेड और व्हाईट. नायदर असतं तर मग ते घेता आले नसते, ते घेऊन म्हणताय. मग काय होणार, रेड R1
R2, R3, W1, W2, W3. नंबर ऑफ C 6. मग याची प्रोबॅबिलिटी काय येणार? प्रोबॅबिलिटी ऑफ C इज इक्वल टू नंबर ऑफ C अपॉन नंबर ऑफ S. 6 अपॉन 9, 3 2 जा 6, 3 3 जा 9. प्रोबॅबिलिटी ऑफ C इज इक्वल टू 2 अपॉन 3. किती आली मग? 2 अपॉन 3. म्हणजे या ठिकाणचा जो आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन जो होता आपल्याला एक नाही, सी इव्हेंट जी दिलेली होती ती सी इव्हेंट अशी होती की सी इव्हेंट इज आयदर रेड ऑर व्हाईट. रेड ऑर व्हाईट, त्यामध्ये असणारे रेड एक असणार होते आणि दुसरे म्हणजे व्हाईट एक. ठीक नाही. व्हाईट बॉल किती होते आपल्याकडं? 3 आहेत. W1, W2, W3. ठीक नाही. म्हणजे या स्वरूपामध्ये जो आपला क्वेश्चन नंबर 12 होता, ठीक नाही, तो या स्वरूपामध्ये होता. आता याच्यानंतरचा जो 13 नंबरचा क्वेश्चन असेल, ठीक नाही, हा 12 नंबरचा झाला. आता 13 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो बघूया. बघा चला. बघूया नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 13. नंबरचा जो क्वेश्चन आहे तो बघा काय दिलाय क्वेश्चन. 13 नंबरचा जो क्वेश्चन दिलेला आपल्याला, मॅथमॅटिक्स वर्डचे जे लेटर आहेत, ठीक नाही, ते कार्डवर असणार आहेत म्हणताय. बघा, ईच कार्ड बियर्स ऑन अ लेटर फ्रॉम द वर्ड. क्वेश्चन नंबर 13 त्यामध्ये असं म्हटलं आहे, ईच कार्ड बियर्स 1 लेटर. प्रत्येक एका कार्डवर एक लेटर आहे म्हणते. कोणत्या वर्डचं? लेटर फ्रॉम द वर्ड मॅथमॅटिक्स. बघा, मॅथमॅटिक्स वर्डचं. ईच कार्ड बियर्स 1 लेटर, बियर्स 1 लेटर from the word mathematics. ठीक आहे. मॅथमॅटिक्स याचे वर्ड्स आहेत म्हणताय. मग आपल्याला आणि पुन्हा प्रोबॅबिलिटी विचारली आहे. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट अ कार्ड ड्रॉन बियर्स द लेटर ऑफ यम. यम लेटर असणार. मग यस कर्ली ब्रॅकेट यम, ए टी एच ई यम, ए टी आय सी एस. मॅथमॅटिक्स. नंबर ऑफ यस किती येईल बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and 11. नंबर ऑफ यस इज इक्वल टू 11. लेट ए इवेंट a card drawn bears the letters is yum. letters is किंवा लेटर यम लेटर असणारा म्हणताय. ए इन कर्ली ब्रॅकेट यम कॉमा यम. हे एक यम आणि ही एक यम. नंबर ऑफ ए इज इक्वल टू 2.
probability of A, number of A upon number of S. नंबर ऑफ ए किती आहे 2/11 ही भेटली. द प्रोबॅबिलिटी ऑफ अ कार ड्रॉन बियर्स द लेटर यम लेटर असणाऱ्या कारची जी प्रोबॅबिलिटी आहे ती प्रोबॅबिलिटी काय भेटली आपल्याला 2/11. ठीक नाही काय भेटली 2/11. का तर 2 जे लेटर आहेत यम जी लेटर आहेत हे 2 वेळेस आलेले आहेत. ठीक नाही मॅथमॅटिक्स या लेटर्समध्ये काय होतात 2 टाइम्समध्ये येतात 2 वेळेस ते लेटर त्या ठिकाणी येत आहेत. ठीक आहे हा झाला 13 नंबरचा क्वेश्चन. आता याच्यानंतरचा जो आपला नेक्स्ट क्वेश्चन असेल 14 नंबरचा तो बघूया. आता 14 नंबरचा क्वेश्चन. पाच चला क्वेश्चन नंबर 14 नंबरचा काय क्वेश्चन आहे बघा. आउट ऑफ 200 स्टुडंट फ्रॉम अ स्कूल, आउट ऑफ 200 students from a school, 135 like kabaddi, 135 likes kabaddi. (135 likes kabaddi) and the remaining student students do not like the game, do not like game. 135 स्टुडंट्स ठीक ना कबड्डी and remaining जे राहतील ते do not like kabaddi. If one student is selected at random, one student selected, if one student is selected at a random from all the students, find, if one student is selected at a random from the all students, find the probability that the student selected doesn't like kabaddi. आणि असे किती स्टुडंट आहेत त्यांना की डझंट लाईक कबड्डी, किती जणांना कबड्डी आवडत नाही आहे की नाही याची प्रोबॅबिलिटी आपल्याला विचारली. डज नॉट आहे की नाही. मग आपल्याला अगोदर काय म्हटलं आहे की याच्यामध्ये 135 स्टुडंट्स ठीक नाही हे आउट ऑफ 200 स्टुडंट्स जे आहेत ते सॅम्पल स्पेस आहे किंवा सॅम्पल पॉईंट आहे ठीक नाही. टोटल स्टुडंट किती, टोटल स्टुडंट्स इज इक्वल टू 200. तर टोटल स्टुडंट्स किती तर 200 आहेत. देअरफॉर नंबर ऑफ इयर्स इज इक्वल टू 200. फर्स्ट कंडिशन अगोदर ऑल स्टुडंट्स किती आपले 200 स्टुडंट आहेत. मग सॅम्पल स्पेस आहे ते 200 होणार. आता याच्यामध्ये 2 स्टुडंट्स काढावं लागतील आपल्याला. नंबर 1 लाईक कबड्डी आहे की नाही, त्यामध्ये लाईक्स प्ले इन ऑफ कबड्डी अँड डो नॉट लाईक प्ले कबड्डी, म्हणजे कबड्डी खेळ आवडणारे विद्यार्थी आणि कबड्डी खेळ न आवडणारे विद्यार्थी. सुरुवातीला आपल्याला म्हटलं बघा काय म्हटलंय 135 स्टुडंट्स लाईक कबड्डी.
135 स्टुडंट्स लाईक कबड्डी. 135 स्टुडंटला ना कबड्डी आवडते म्हणताय. लेट याला ए इव्हेंट पण देता येते तुम्हाला. ए इव्हेंट 135 स्टुडंट्स लाईक अ कबड्डी. नंबर ऑफ ए इज इक्वल टू काय आलं 135. आता या ठिकाणी आपल्याला काय वापरावं लागणार. लेट बी इव्हेंट डझंट नॉट लाईक कबड्डी. लेट बी इव्हेंट students do not like kabaddi. B event number of students doesn't like kabaddi. doesn't like kabaddi. मग किती स्टुडंट आहेत. आउट ऑफ 200 मायनस 135 इज इक्वल टू किती आले 200 मधून 135 गेले 40 60 65 का. नंबर ऑफ बी इज इक्वल टू 65. ही फर्स्ट इव्हेंट भेटली 135. ही सेकंड इव्हेंट भेटली 65. दोघांची सम करून बघा 200 आहे. आता आपल्याला काय म्हटलंय find the probability that student selected doesn't like kabaddi. मग या ठिकाणी probability of B वाल्याची probability काढायची आहे की नाही आपल्याला. probability of B is equal to number of B upon number of yes 65 upon 200. 5 1 5 5 3 15 5 चौक 20 40 13 upon 40. प्रोबॅबिलिटी ऑफ बी. देअरफॉर या ठिकाणी तुम्ही काढू शकता 13 upon 40 इज प्रोबॅबिलिटी ऑफ डझंट लाईक कबड्डी. म्हणजे या ठिकाणी ज्यांना कबड्डी आवडत नाही की नाही अशा स्टुडंटची जर आपण प्रोबॅबिलिटी जर काढली तर ती प्रोबॅबिलिटी किती येते 13 upon 40. आणि जर तुम्हाला या ठिकाणी जर विचारलं फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ स्टुडंट्स लाईक कबड्डी. मग लाईक कबड्डी जर म्हटलं असतं तर 135 upon 200 त्यांची प्रोबॅबिलिटी आली असती. म्हणजे याच्यामध्ये दोन इव्हेंट तयार होतात. एक इव्हेंट म्हणजे स्टुडंट्स नंबर ऑफ स्टुडंट्स लाईक कबड्डी आणि नंबर ऑफ स्टुडंट्स डू नॉट लाईक कबड्डी. डू नॉट लाईक कबड्डीचे स्टुडंट आहेत 65 आणि लाईक कबड्डीचे आहेत 135. मग दोन्हीपैकी आपल्याला कोणती प्रोबॅबिलिटी विचारली आहे डझंट लाईक कबड्डी. म्हणजे ज्यांना काय होत नाही कबड्डी जो गेम आहे की नाही जो खेळ आहे तो न आवडणारे म्हणतात तसे विद्यार्थी किती आहेत हे की नाही. मग ते स्टुडंट किती भेटले आपल्याला ते स्टुडंट भेटले 65 आणि त्यांची प्रोबॅबिलिटी भेटली 13 upon 40. 13 छदस्थानी 40. शेवटी सेंटेन्स तुम्ही त्या पद्धतीनं लिहू शकताय. ठीक आहे. या स्वरूपामध्ये हा 14 नंबरचा क्वेश्चन होता. ठीक आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे. 200 जेवढे स्टुडंट देतील तेवढे सॅम्पल स्पेसमध्ये घेत जा. आउट ऑफ 200 स्टुडंट तेवढे सॅम्पल स्पेसमध्ये येणार. मग त्यात डिवाईड करायला होतं आपण. एक कबड्डी आवडणारे आणि एक कबड्डी न आवडणारे की नाही दोन आपण डिवाईड केलेत म्हणजे ती त्याच्या इव्हेंट होतात आहे की नाही. भरपूर वेळेस आपल्याला कन्फ्युजनमध्ये येतं किंवा नंबर ऑफ यसमध्ये काय घ्यावं जे आउट ऑफ दिलेलं असतं सगळंच आहे की नाही जेवढं दिले तेवढं अगोदर सॅम्पल स्पेसमध्ये लिहायचं बाकी मग इव्हेंटमध्ये चालतंय. बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन जो 15 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो. नंबरचा क्वेश्चन याच्यानंतरचा. चला क्वेश्चन नंबर 15. काय 15 नंबरचा क्वेश्चन बघा. 2 डिजिट नंबर
a two-digit number is to be formed from the digits digit 0 1 2 3 4 0 1 2 3 and 4 0 1 2 3 4 two digit number म्हणते. रिपिटेशन ऑफ द डिजिट्स इज अलाउड. यात रिपिटेशनला अलाउड आहे म्हणताय, हे की नाही, रिपिटेशन अलाउड आहे. मग काय होईल बघा, यस पहिला टू डिजिट नंबर तयार होईल 10 11. आता अलाउड चालतंय बघा, अलाउडेड म्हटलंय 10 11 12 13 14 त्यानंतर 20 21 22 23 24 30 31 32 33 34 40 41 42 43 and 44. ठीक आहे, अलाउड होतं म्हणून आपण 11 22 33 आणि 44 घेतलं. ठीक आहे, बघूया आता नंबर ऑफ इयर्स इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. Number of years is equal to 20. Let A event the number is prime. Let A event the number is prime number. प्राईम नंबर पाहिजे म्हणताय ए इव्हेंटमध्ये. आता प्राईम नंबरमध्ये बघा, प्राईम नंबरमध्ये 11 हा प्राईम नंबर आहे, 13 23 31 and 41 and 43. बरोबर आहे, प्राईम नंबर पहिल्या घ्या. मूळ संख्या 11 13 23 31 त्यानंतर 33 नाही 41 and 43. नंबर ऑफ ए किती आला बघा, 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ ए इज इक्वल टू 6. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ इयर्स, 6 अपॉन 20. सिम्प्लिफाय केलं 2 3 जा 6 10 3 अपॉन 10. पहिली जी लेट ए इव्हेंट जी होती तिची प्रोबॅबिलिटी या स्वरूपामध्ये भेटली. आता जे बी इव्हेंट आहे, लेट बी इव्हेंट द नंबर इज मल्टिपल ऑफ 4. बी इव्हेंट द नंबर इज मल्टिपल ऑफ 4. मल्टिपल ऑफ 4 4च्या पाड्यामध्ये असणारे मल्टिपल ऑफ 4 म्हणल्यावर बघा 4 2 8 4 3 12 12 4 5 20 4 6 24 4 8 32 4 9 36 आणि 4 10 40. नंबर ऑफ बी 5. Probability of B is equal to number of B upon number of yes. 5 upon 20 5 चौक 20 1 upon 4. C event, let C event काय C event है, C event is a multiple of 11. C event is multiple of 11. मल्टिपल ऑफ 11 11चा पाडा 11 22 33 44 तर असणार आहे, सॉरी 44 पण आहे 44. नंबर ऑफ सी 4. प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ इयर्स, 4 अपॉन 20
4×20 1/5 हे आलं मग 1/5 1 छेदस्थानी 5. पहिली आली 3/10, सेकंड आली 1/4 आणि थर्ड आली 1/5. हे जी आहे ही प्रोबॅबिलिटी आहे की नाही. ही जी आहे ती काय आहे प्रोबॅबिलिटी की नाही. म्हणजे या ठिकाणी 2 डिजिट नंबर म्हटलं होतं आपल्याला 2 अंकी संख्या. पण एक लक्षात ठेवा याच्यामध्ये त्यांनी एक रूल दिलता तुम्हाला. काय रूल दिलता की या ठिकाणी म्हटलं होतं रिपिटेशन ऑफ द अलाउड. रिपिटेशन अलाउड होतं आहे की नाही. रिपिटेशन नॉट अलाउड असेल तर रिपिटेशन इज नॉट अलाउड म्हणतील आहे की नाही. आणि रिपिटेशन अलाउड असेल तर अलाउड म्हणतील आहे की नाही. मग या स्वरूपात अलाउड असल्यावर लक्ष ठेवा फक्त 2 डिजिट नंबर आल्यावर तेवढं एक काळजीपूर्वक लक्षात ठेवा किंवा रिपिटेशन अलाउड आहे की रिपिटेशन अलाउड नाही का. तर या सॅम्पल स्पेसमध्ये फरक पडतो. जर इथं रिपिटेशन अलाउड नसतं तर 11, 22, 33 आणि 44 हे 4 नंबर कमी झाले असते म्हणजे इथं 16 भेटला असता. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 16 म्हणजे पहिल्यापासूनच सगळा चेंजेस होत चालतो. त्यामुळं एक्झाममध्ये जर असा क्वेश्चन आला हे की नाही, एक्झाममध्ये जर क्वेश्चन आला हे की नाही तर काय करा त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये अलाउड आहे किंवा नाही आहे हे मात्र काळजीपूर्वक पाहत जा किंवा बघत जा. त्यामुळं आपल्याला काय होतं की त्याच्यामध्ये सॅम्पल स्पेस लिहिण्यासाठी कळतं आपल्याला की कशा पद्धतीने लिहावेत. आता बघा प्रॉब्लेम सेटमध्ये तर 15 नंबरचे क्वेश्चन झाले. आता 16 आणि 17 दोनच क्वेश्चन राहिलेत. मग आता उद्याच्या व्हिडिओमध्ये काय करू ते राहिलेले 2 क्वेश्चन आणि या टॉपिकवर आता 2 क्वेश्चनसाठी एक टॉपिक घेणं एक 10 मिनिटातच होऊन जातील. ते 5-10 मिनिटातच दोन्ही क्वेश्चन आहे की नाही. मग त्याच्यावर आधारित जे अजून काही एक्स्ट्रा क्वेश्चन आहेत ते काही क्वेश्चन तुम्हाला मी उद्याला त्याच्यानंतर देतो प्रोबॅबिलिटीवर जे आधारित असतील ती. आणि प्रोबॅबिलिटी झाल्यावर मात्र मग नंतर आपल्याला तिकडचा जो मला वाटतं सर्कल कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल झाला आहे की नाही त्याच्यानंतरचा जो असेल आपला एकतर ट्रिग्नोमेट्री तरी असेल नाही तर कोऑर्डिनेट जॉमेट्री तरी असेल आहे की नाही. मग त्या दोन्हीपैकी जो टॉपिक असेल तो घेऊ आपण तिकडचा. वाटलं तर तिकडचे आता 2 सलग घेऊत. आता याचे 2 टॉपिक राहिलेत आहे की नाही. या पार्ट 1चे 2 टॉपिक राहिलेत आपले फायनान्शियल प्लॅनिंग आणि जो पुढचा असेल स्टॅटिस्टिक्स हे 2 टॉपिक राहिलेत. आता तिकडचे आपल्याला पार्ट 2चे जे आहेत ते पार्ट 2चा एक टॉपिक घेऊ नंतर याचा घेऊ आणि नंतर त्या टॉपिकमधला घेऊया ठीक आहे. या स्वरूपाने जेवढा होईल तेवढा आपण अभ्यासक्रम दिवाळीपर्यंत कव्हर करण्याचा प्रयत्न करू ठीक नाही. आणि माझ्या शेड्यूलनुसार तर रेग्युलर दरवर्षीच्या शेड्यूलनुसार आपला सिलेबस योग्य टायमिंगमध्ये चालतो आहे की जसं आपलं टार्गेट असतं किंवा दिवाळीपर्यंत किंवा डिसेंबर एंडला सगळा सिलेबस आपला संपतो. मग जानेवारी फेब्रुवारी हे जे 2 महिने असतात टोटल एक्झाम प्रत्येक संडेला एक 40 मार्काची एक्झाम आहे की नाही. 40 मार्क्सची एक्झाम आणि मध्ये रिव्हिजन आहे की नाही. या स्वरूपामध्ये जे शेड्यूल चालतं 1 जानेवारीपासून म्हणजे सरासरी एक 15-20 एक्झाम आपल्या त्या ठिकाणी आपण कंप्लीट करतो 40-40 मार्काच्या किंवा याच्या 5-10 पेपर आणि पार्ट 2चे 5-10 पेपर आणि एक्स्ट्रा क्वेश्चनची तयारी आहे की नाही. याच्यानुसार आपण चालतोय शेड्यूलनुसार आपण व्यवस्थित चालायला ठीक आहे. बाकीचं जे आता राहिले 2 क्वेश्चन आणि जे एक्स्ट्रा क्वेश्चन आहेत ते आपण आता काय करू उद्याला घेऊ ते चालतंय. थांबू आपण या ठिकाणी.